नमस्कार. आरके न्यूज मराठीच्या विशेष कार्यक्रमात मी राहुल कोळगे आपलं स्वागत करतोय. विधानसभा निवडणुकीत आपण हवा कोणाची या विशेश कार्यक्रमात तालुक्याभरात जाऊन आपण त्या मतदारसंघातील उमेदवार असेल, मतदार असतील, पदाधिकारी असेल त्यांच्याशी आपण चर्चा केली. मात्र नुकतंच आता मतदान झालेलं आहे आणि मतदान झाल्यानंतर उत्सुकता निकालाची असते. त्या निकालाची उत्सुकतेच्या अनुरूप आपण या ठिकाणी एक ज्येष्ठ आपले राजकीय विश्लेषक आहे आणि ज्येष्ठ पत्रकार आहेत त्यांच्याकडून एक्झिट पोल जाणून घेणार आहोत. नमस्ते सर. नमस्ते. काय सांगशाल, निवडणुका पार पडल्या आहेत, कोणत्या मुद्द्यावर या निवडणुका लढल्या गेल्या, कसं वातावरण होतं? मुद्दा म्हणाल तर प्रत्येक मतदारसंघामध्ये मुद्दा वेगळा होता, परंतु जशी आपण मग चर्चा केली की उत्तरेच्या राजकारणावर शुगर लॉबीतल्या मातब्बर नेत्यांचा प्रभाव आहे. मग तो मतदारसंघ राखीव असला तरी दृश्य अदृश्यपणे त्यांचा तिथे प्रभाव असतो, हस्तक्षेप असतो. ते चित्र या निवडणुकीमध्ये पाहायला मिळालं की शुगर लॉबीचा बऱ्याचशा मतदारसंघावर प्रभाव आहे. शिर्डी मतदारसंघाचा एकूण अंदाज बघितला तर या ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवार प्रभावती घोगरे आणि राधाकृष्ण विखे पाटील तसेच डॉक्टर पिपाडा यांच्यामध्ये ही चुरशीची लढत झाली असं म्हणता येईल. चुरशीची लढत झाली की नाही ते मतपेट्या उघडल्यावर कळेल, पण लढत रंगतदार झाली एवढं मात्र निश्चित. आणि लढत रंगतदार व्हायला कारणीभूत असं झालं, थोरात आणि विखे हे जे दोन मातब्बर नेते आहेत त्यांच्या संघर्षाचे पडसाद या मतदारसंघात उमटले. आणि प्रभावती घोगरे ज्या की महाविकास आघाडीच्या उमेदवार आहेत आणि त्या महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील जे की महायुतीचे उमेदवार आहेत त्यांच्या विरोधात त्या उभ्या टाकल्या. तर त्यांच्या मागे थोरातांनी आपली सर्व शक्ती उभी केली, त्यामुळे ही निवडणूक रंगतदार झाली. डॉक्टर राजेंद्र पिपाडा तुम्ही नाव घेतलं, डॉक्टर राजेंद्र पिपाडांनी सुद्धा इथे एकदा जोरदार लढत विखे पाटलांच्या विरोधात दिलेली आहे. तेही अपक्ष म्हणून रिंगणात होते. आज त्यांच्या मागे सुद्धा मतदारांची किती शक्ती आहे, त्यांचा किती प्रभाव आहे हे या निवडणुकीत स्पष्ट होणार आहे. तर या निवडणुकीचं सकृतदर्शनी स्वरूप असं होतं, जरी प्रभावती घोगरे या विखे पाटलांच्या विरोधात उभे असल्या तरी विखे पाटील विरुद्ध थोरात साहेब अशी ही लढत या मतदारसंघात पाहायला मिळाली. डॉक्टर पिपाड्यांचं मताचं जे गणित आहे या दोन्ही उमेदवारांना ते कसं, म्हणजे त्याचा प्रभाव किती पडेल? नाही, मी यापूर्वी पण सांगितलेलं आहे, वृत्तपत्रातून पण लिहिलेलं आहे की प्रभावती घोगरे ज्या महाविकास आघाडीच्या उमेदवार आहेत आणि अपक्ष उमेदवार आहेत डॉक्टर राजेंद्र पिपाडा, या दोघांचा बेस विखेंचा विरोध हे त्या दोघांच्या राजकारणाचा पाया राहिलेला आहे. जर दोन्ही उमेदवार विखेंच्या विरोधात राजकारण करणारे आहेत आणि दुसऱ्या बाजूला स्वतः विखे उभे आहेत तर स्वाभाविक आहे की दोन विखेंच्या विरोधात राजकारण करणारे उमेदवार व्हर्सेस विखे पाटील असं या लढतीचं स्वरूप आहे. आपण शिर्डी मतदारसंघाचं जाणून घेतलं, आता कोपरगाव मतदारसंघामध्ये नेमकी कशी परिस्थिती जाणून घेणार आहोत. काय सांगशाल, कशी परिस्थिती होती यंदाची निवडणूक? यंदाची निवडणूक कोपरगाव विधानसभेची ही जे काळे व्हर्सेस कोल्हे हे जे राजकीय घराणे कायम एक पारंपरिक लढत होत होती ती ह्यावेळेस नव्हती. त्यामुळे फार काही चुरस म्हणा किंवा एक रंगतदारपणा हा सुरुवातीला कोपरगावच्या लढतीतला संपलेला दिसत होता. परंतु नंतरच्या काळामध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जे उमेदवार होते वरपे हे उभे राहिले. त्यामुळे एक प्रस्थापितांना विरोध हा जो कोपरगावचा बाज राहिलेला आहे तो ह्यावेळेस पुन्हा दिसून येतो की असं एक चित्र सुरुवातीला वाटत होतं, परंतु तो एक नंतरच्या काळात तसं काही घडलं असं तरी वाटत नाही. अनेक वर्षापासूनची जी लढत असते काळे वर्सेस कोल्हे, परंतु यंदा सामान्य उमेदवार या ठिकाणी मतदाराकडे जाऊन आपल्या जोगवा मागितल्या मताचा, तर कसं भविष्यात कसं हे वातावरण राहील? जोगवा म्हणजे मत नुसते मागून मिळत नाही, तर त्या मतपेटीत परावर्तित पण झाले पाहिजे आणि त्याच्यासाठी ती यंत्रणा पाहिजे असायला पाहिजे. ती यंत्रणा काळे परिवाराकडे म्हणजे विद्यमान आमदार आहे त्यांच्याकडे ती होती आणि समोरचे उमेदवार मात्र ह्या बाबतीत सपशेल अपयशी ठरले असं माझं स्पष्ट मत आहे. कारण उमेदवारी करताना तो उमेदवार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे. नेमकं ह्याच बाबतीत समोरचे जे दुसरे काळ्यांचे विरोधक होते हे कुठंतरी कमी पडले असं मला आत्ता तरी सध्या वाटतं. काय सांगशाल मग शरदचंद्र पवार जे आहेत त्यांची सभा या मतांना कन्वर्ट करण्यामध्ये अपयशी ठरेल काय?
प्रत्येक वेळेस पक्षश्रेष्ठी येऊन मतात परिवर्तन त्यांच्या सभा करतील असं घडतं असं काही नाही. कारण याच्यापूर्वी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्याही लाखांनी सभा व्हायच्या आणि त्यामुळे परंतु ते कधी त्यांचे उमेदवार फार काही निवडून येत होते असं काही वाटत नव्हतं. आजही शरद पवारांच्या बाबतीत जे राष्ट्रीय पातळीवर आणि राज्य पातळीवर त्यांचं नाव आहे किंवा त्यांचं ते वलय आहे. परंतु ते कोपरगावमध्ये त्यांच्या जरी सभेला प्रतिसाद मिळाला, परंतु उमेदवार त्या क्षमतेचा किंवा त्या यंत्रणा त्या स्वतःच नसल्यामुळे आणि स्वतः तो राजकीय चळवळीमध्ये किंवा सामाजिक चळवळीमध्ये फार अल्प दिसल्यामुळे ते फार काही मतात त्याचा फरक पडेल असं निदान मतदारांचा तरी कल त्यामुळे वाढेल असं वाटत नाही. काय साधारणपणे आशुतोष काळेंना किती मतदान पडू शकतं काय सांगतो? बघा, आकडेवारीत सांगणं शक्य नाही, कारण शेवटी मतदार हा सांगून मतदान कोणाला करत नाही. त्यामुळे ती आकडेवारी किती होईल ही सध्या तरी सांगणं शक्य नाही. परंतु ज्या पद्धतीने ते दावे करतात त्या दाव्याच्या नक्कीच कमी राहील किंवा त्या विजय तर म्हणजे सध्या तरी कल मतदारांचा काळ्यांच्या बाजूने दिसतोय. परंतु आकडेवारीमध्ये त्यांना जे अपेक्षित आहे ती गाठतील असं वाटत नाही. अपेक्षित आकडेवारी न गाठता विजय हा निश्चित आहे असं एकंदरीत आहे. नुकतीच निवडणूक पार पडली आहे, मतदान झालंय आणि आता आपण एक्झिट पोल देखील जाणून घेतले. तज्ज्ञ आपल्याबरोबर होते, ज्येष्ठ पत्रकार होते. 23 तारखेला मतदान पेट्या जशा खोलतील, अर्थात मतदान यंत्र जसे ओपन होतील त्याप्रमाणे निकाल हाती येतीलच. आर के न्यूज मराठीसाठी राहुल कोळगे, राहता अहिल्यानगर.